युनिट 3 यांचे सिनियर PI नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस आपल्या इकडं विक्री होणार आहे। त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला। त्याचं नाव जुनेद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मूळचा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून 2 किलो चरस त्याची किंमत जवळजवळ 12,62,000 आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेला आहे। आणि याच्यात आणखीनही काही पुढे डेव्हलपमेंट आहेत। याला इंट्रोगेट केलं त्यावेळी असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्वॉल्व आहेत आणि अशा पद्धतीनं हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा चरसचा चालत आहे। त्याच्यावरती आपण पुढच्या आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँचनं केलेल्या या ठिकाणी आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल। नेपाळवरून हा बिहारमध्ये चरस कसा आला, महाराष्ट्रावर तो कसा आला? याच्यामध्ये बाय रोड नेपाळ टू बिहार आलेला आहे आणि हे बाय ट्रेन आपल्या ह्याच्यामध्ये आलेला आहे। तर याची आणखीनही माहिती घेत आहोत की याचा बाकीचे इथं कोण रिसिव्हरही आपल्याला एक या ठिकाणी मिळालेला आहे। तर बाकीच्या याच्यामध्ये काही नेक्सस इन्व्हॉल्व आहे का त्याचाही तपास याच्यामध्ये चालू आहे। आपल्याला कधीपर्यंत आहे आता कस्टडीमध्ये नाही, 7 दिवस आता MCR मध्ये आहे आरोपी। आता जो आरोपी आहे तो 7 दिवसाची आपल्याला पोलीस कस्टडी होती। ते अनेकदा कसं होतं की अंमली पदार्थ तस्करी म्हणजे आपले जे भारताचे शेजारचे देश आहे हे वाया असे भारतामध्ये येतं, तर आणखीन याच्यात काय कुठल्या देशाचा सहभाग समोर आला नाही? आता तरी प्रायमा फेसी असं कुठलंही आढळलेलं नाही। हे फक्त आरोपी आहे हा नेपाळमधून म्हणजे नेपाळमधून त्याला सप्लाय झालेला आहे आणि बिहारला झालेला आहे आणि बिहारमधून आपल्याकडे आलेला आहे असं याच्यामध्ये प्रायमा फेसी पहिल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये येते। आणखीन याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल त्या पद्धतीने कारवाई होईल। युनिट 2 ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक 2 यांची टेक्निकल ॲनालिसिस आणि मोबाईलच्या मिसिंगबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2चे सिनियर PI योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली। त्यानुसार ACP शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामगिरी झालेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 30 मोबाईल हस्तगत झालेले आहेत। हे जे 30 मोबाईल आहेत हे चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत। त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत। ह्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे, निजामपुराचा एक आहे, भिवंडी शहरचा एक आहे, अशी एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ 25 मोबाईल शोधण्यामध्ये युनिट 2ला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे। नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 कडून करण्यात आलेली आहे। टोटल मिळून 30 चोरीचे मोबाईल आणि 25 मिसिंग मोबाईल असे 55 मोबाईल हस्तगत युनिट 2ने केलेले आहेत। त्याची जवळपास किंमत 9,65,000 अशी आहे। ह्याच्यामध्ये घरफोडीमधले हे मोबाईल उघडकीस आलेले आहेत। स्नॅचिंग असेल तर स्नॅचिंगच्या याच्यामध्ये आपल्याकडे जे रिकवर झाले ते स्नॅचिंगमधले काही रिकवर झालेले नाही। हे जे मोबाईल आहे ते घरफोडीमधले रिकवर झाले। ह्या घरफोडीमध्ये मोबाईलचीच चोरी आहे, घरफोडी आहे असं निष्पन्न झालेलं आहे। ह्या ज्या घरफोडी दाखल होत्या मोबाईल चोरीच्या होत्या। चा तपास चालू असताना युनिट 1चे सिनियर PI दिलीप पाटील त्यांच्या टीमला एका आरोपीची माहिती मिळाली। त्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहेत।
याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिला ताब्यात घेतलं आणि बाकीचे 3 आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये एकावरती जुनेही घरफोडीचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तर आणखीनही याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का घरफोडीमध्ये तो तपास चालू आहे. तर युनिट 1ने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये 12 मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला जप्त झालेले आहे.